पुंडलीक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सद्गुरामचंद्राय नमः। मनोनि राम नामांकित बाल धगधगिताची दारुण चापी सजिला पण दुष्ट दळन करावया। आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता। गौरी पुत्र गणराय कौशल्या पुत्र रामराय अंजना माईचे लाडके असे असणारे सुपुत्र हनुमंतराय यांच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणी गुणी वाचक ज्ञानी सूचक आणि श्रोते सज्जन मायबाप तुमच्याही चरणावर या ठिकाणी नतमस्तक होतो। आणि कथेकडे वळण्यापूर्वी या ठिकाणी आता हे आम्ही सासरेच म्हणावं लागतील, कारण रात्रीच आमच्या गावामध्ये शक्तीचा कार्यक्रम झालेला आहे। काल दिवसभर आमची धावपळ आणि रात्रीची झोप, पण आम्ही या ठिकाणी येऊ शकत नव्हतो। पण आमच्या सासऱ्यांची आज्ञा, पूर्वी कसं होतं जवयाला सासरे घाबरत होते, पूर्वी म्हणजे 10-15 वर्षात खालचा काळ जवयाला सासरे घाबरत होते, पण आता सासऱ्याला जवाई घाबरायला। त्याच्यामुळं सासऱ्याची आज्ञा आम्हाला पाळावं लागली आणि इथपर्यंत यावं लागलं। म्हणून श्रोते सज्जन मायबाप या ठिकाणी हनुमंतराया जशी आपल्याला बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण सेवा करण्याचा प्रयत्न करू। कारण या ठिकाणी हनुमंतरायाने द्रोणागिरी पर्वत त्या ठिकाणी उपडला। उपडल्याच्या नंतर तो पर्वत हातावर घेतला आणि हातावर घेऊन आकाश मार्गाने त्या ठिकाणी जात असताना नंदीग्राम लागला। आणि नंदीग्राम लागल्याच्या नंतर त्या ठिकाणी भरतानं पाहिलं वर असा असणारा आकाश मार्गानं भक्तानं अनुमान प्रमाण त्या ठिकाणी लावलं की या ठिकाणी हा जो कोणी चाललेला आहे या ठिकाणी कोणीतरी या ठिकाणी कोण असायला पाहिजे, इंद्रच असायला पाहिजे असं अनुमान भक्तानं लावलं। कारण त्या ठिकाणी पर्वत घेऊन जात असताना त्या पर्वतावरच्या ज्या काही वनस्पती होत्या, जे काही उजेड होता तो उजेड त्या ठिकाणी लखलख असा असणारा दिसू लागलेला आहे आणि वनस्पतीचा सुवास त्या ठिकाणी दरवळलेला आहे आणि तो श्वास तो कुठपर्यंत गेला, भरतापर्यंत गेला। आणि गेल्याच्या नंतर भरतानं त्या ठिकाणी अनुमान लावलाय की या ठिकाणी हे जे विमान आहे इंद्र घेऊन जात आहे आणि सोबत अप्सरा आहेत। आता सुवास सुगंध कोणाचा येतो हे भरतानं ओळखलं आणि त्या ठिकाणी अनुमान प्रमाण लावलं। हे म्हणलं काय आपल्या भरताच्या या ठिकाणी नंदीग्रामामध्ये मी आहे आणि माझ्या नगरीहून या ठिकाणी असा असणारा इंद्रदेव म्हणजे जे करू नये ते या ठिकाणी करत चाललेला आहे। म्हणून त्या ठिकाणी भरत आलं, राग आला आणि राग आल्याच्या नंतर त्या ठिकाणी भरतानं एक राम नामांकित बाण, एक राम नामांकित बाण त्या ठिकाणी भरत भैयानं धनुष्याला लावलाय आणि लावल्याच्या नंतर त्या बाणाला आज्ञा केली की समोरची जी कोणी व्यक्ती असेल, सज्जन जर असेल तर त्यांचं रक्षण करायचं आणि दुर्जन जर असेल तर त्याचा संहार करायचा। असं त्या ठिकाणी भरत भैयानं बाण धनुष्याला लावला। लावल्याच्या नंतर राम नामांकित नाव कारण छापा, कागदाला महत्व कुठं येते, जोपर्यंत त्या कागदावर शिक्का आहे तोपर्यंत त्या कागदाला किंमत आहे आणि शिक्का जर कागदावर नसेल तर त्या कागदाला अजिबात किंमत नाही। तसं भरत भैयानं बाण तर धनुष्य
धनुष्याला लावलाय, पण त्या बाणावर एक असा असणारा शिक्कामोर्तब केलाय. कशाचा केलाय? राम नामाचा केलाय. आणि त्या राम नामाचा शिक्कामोर्तब करून त्या ठिकाणी बाणाला आज्ञा दिली की जी कोणी समोरची व्यक्ती आहे, सज्जन जर असेल तर त्याचं रक्षण करायचं, आणि दुर्जन असेल तर त्याचा संहार करायचा. राम नाम स्मरण धनुष्य ओढी काढून बाणाशी आज्ञा करून दुष्ट दळण करावे. राम नामांकित बाण त्या ठिकाणी सोडल्याच्या नंतर सांगितलंय सज्जनाचं रक्षण, दुर्जनाचा संहार. बाण श्रीरामांकित हनुमान श्रीराम भक्त जीवा परिसार राम स्मरत सर्वदा. कारण म्हणजे काय, त्या ठिकाणी असा असणारा तो बाण आकाश मार्गाने गेलाय, आणि गेल्याच्या नंतर म्हणजे काय हनुमंतराय राम नामांकित होते. म्हणजे कंठस्थ असं असणार रामप्रभूचं नाम हनुमंतरायाच्या मुखारविंदात होतं. आणि नाम असल्यामुळं, कारण कसं या ठिकाणी जे कोणी आता राम भक्त एवढे आलेले आहेत, कारण एकमेकाच्या मुखामध्ये रामनाम असल्यामुळं, रामायण सांगण्यामुळं या ठिकाणी भेट झाल्याच्या नंतर एकूण-एकाचे चरण स्पर्श त्या ठिकाणी करत असतात. ही कशाची ताकद आहे? फक्त एका रामनामाची ताकद आहे. कारण राम नाम आम्ही घेतो, राम नाम तुम्ही घेता, म्हणून या राम नामामुळं या ठिकाणी एकमेकाच्या चरणावर, एकमेकाच्या पायावर त्या ठिकाणी आपण नतमस्तक होतो. बरं, तसंच त्या ठिकाणी हनुमंतराय राम भक्त होते आणि बाणही राम नामांकित होता. आणि राम नामांकित बाण हनुमंतरायाच्या तिथपर्यंत गेला. त्या राम नामांकित बाणानं समोरची व्यक्ती पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी कंठस्थ रामनाम होतं. मग त्यावेळेस राम नामांकित बाण काय विचार करू लागला? सुटोनी सिटीच्या गडगडाटी बाण पडिला ती संकटी. गुणावरी करावी शरवृष्टी अभक्त दृष्टी दिसेना. श्रोते सज्जन माय बाप, तो बाण असा त्याने कडकडाटी करून त्या ठिकाणी गेलाय. आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी बाण म्हणू लागलेला आहे की आता मी नेमका कोणाला मारू? कारण माझ्या राजाची आज्ञा आहे समोरच्याचं हनन करायचंय, पण समोरची व्यक्ती अशी असणारी रामस्मरण करीत आहे. मग त्या ठिकाणी राम नामांकित बाण विचार करू लागला, आता मी काय करू? तरी अशी स्मरण श्रीरामाचे. कारण राम नामांकित बाणाला भरत भैयाला आज्ञा दिलेली होती, मी सोडल्याच्या नंतर काम केल्याशिवाय वापस यायचं नाही, आणि वापस जर आलं तर मी खंडन केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या ठिकाणी मी जर वापस गेलो तर माझा भरत, माझा राजा त्या ठिकाणी माझं खंडन करेल, आणि या ठिकाणी मी जर हनुमंतरायाला जर आघात केला तर माझं या ठिकाणी निष्फळ होईल. कारण राम नाम कंठस्थ हनुमंतरायाच्या मुखामध्ये आहे आणि ते राम भक्त आहे. म्हणून आता मी काय करू असा विचार बाण करू लागलेला. श्रीरामाचा निज भक्त जय हो. कपिस प्रेम राम स्मरत माझा नच रे पुरुषार्थ. बाण विस्मित विचारी भरत श्रीरामाचा निज भक्त हनुमान राम सेवक. श्रोते सज्जन माय बाप, या ठिकाणी भरतही रामप्रभूचे भक्त आहे.
आणि हनुमंतराया सुद्धा रामप्रभूचे भक्त आहेत. हे दोन्ही एकाच देवाचे भक्त आहेत आणि दोन्ही एका देवाचे भक्त असल्यामुळं या ठिकाणी आडना विहीर कोणाला झाली? त्या राम नामांकित बाणाला झाली. आणि राम नामांकित बाणाला झाल्यामुळं त्या ठिकाणी नेमकं मी करू काय? रामस्मरणेशी डुल्लत भरताची आज्ञा अशी होती की दुष्टाचं चलन करायचंय आणि सज्जनाचं रक्षण करायचंय. पण समोर असा आपल्याला राम स्मरणेशी डुल्लत, कारण राम नामांकित बाण तिथपर्यंत गेल्याच्या नंतर आघात करणार. तेवढ्यात राम स्मरणामध्ये हनुमंतराया डोलू लागले, आनंद व्यक्त करू लागले. नाम चिंतन मुखामध्ये होत. स्वामीच्या आज्ञेचे उल्लंघन नगरे चालू आवडण्यास शिण चढ्या शिवचढे वाडे कोळे चरणाकडे चालिला. कारण म्हणले काही या ठिकाणी मी जर वापस गेलो तर माझ्या स्वामीची आज्ञेचं उल्लंघन होईल, म्हणून मला वापस जाता येणार नाही. आणि समोर जर गेलो जर आघात जर केला तर तेही म्हणले काय काम सफल होणार नाही. म्हणून त्या ठिकाणी विचार केला आणि तो बाण म्हणले आपण काय करू, हनुमंतरायाच्या चरणाकडे जाऊ. आणि तो बाण हनुमंतरायाच्या चरणाकडे निघाला. या सज्जनांचे पाय अपजय कधीच न होय. स्वामी कार्य सिद्धी सजाय विजयी होया त्रिलोकी. श्रोते सज्जन मायबाप, लाल बाबा आणि गावबा काका या ठिकाणी हे जे रामायणामध्ये सांगितलंय, सज्जनाचे धरिता पाय. सज्जन माणसाचे जर चरण धरले, नमस्कार केला, पाय धरले तर त्या ठिकाणी कुठलंही काम सफल होत असते. आणि आपलं कुठलंही काम त्या ठिकाणी करत असताना आपण देवाचं म्हणा, संतांचं म्हणा, त्या ठिकाणी नाव घेऊनच काम करत असतो. या मृत्यू लोकामध्ये 3 गोष्टी अलौकिक आहेत. एक देव, 2 संत आणि 3 नाम. या तिन्हीच्या वेगळं या जगतामध्ये दुसरं काहीच नाही. म्हणून गावबा काका सांगतात की सज्जनाचे पाय धरल्याच्या नंतर स्वर्ग, मृत्यू, पाताळ याच्यातली कुठलीच गोष्ट अशी नाही की ती शक्य नाही. फक्त त्यासाठी काय करावं लागते, भगवंताचं नाम त्या ठिकाणी घेऊनच कार्य करावं लागतंय, तेव्हा ते काम सफल होत असतंय. करुणी पूर्ण पायी विधी घाली बाण सोयीस्मित कपिनंदन. बाण कोणाचा? राम नामांकित बाणाने त्या ठिकाणी विचार केलाय, सज्जनाचे पाय धरल्याच्या नंतर आपलं काम सफल होईल. म्हणून तो राम नामांकित बाण हनुमंतरायाच्या चरणाजवळ गेला. हनुमंतरायाच्या चरणाला मिठी मारली आणि मिठी मारल्याच्या नंतर त्या ठिकाणी हनुमंतरायाने राम नामांकित बाणाकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर हा बाण कोणाचा आहे, कोण आहे, कुठला आहे असं हनुमंतराया विचार करू लागले. हनुमंतरायाची नजर राम नामांकित बाणाकडे गेल्याच्या नंतर पाहिलं हे नेमकं काय आहे. बाण त्या ठिकाणी दिसला आणि त्या बाणावर शिक्कामोर्तब होता. तो शिक्का हनुमंतरायांनी पाहिला, राम नामांकित. पाहिल्याच्या नंतर हनुमंतराया विस्मित झाले, आश्चर्यचकित झाले. काय करू लागले? श्रीरामाचा बाण होय अतिक्रमयाचा करू नये. साष्टांगे नमन करिता होय रामस्ने भावार्थे.
शिक्का पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी हनुमंतरायांनी सुद्धा त्या ठिकाणी राम नामांकित बाणाला नमस्कार केलाय, साष्टांग दंडवत घातलाय. घातल्यावर बाणाच्या वजन तो बोलेला संपूर्ण पावलाने त्याचे चिन्ह समतळी बाण ओढीत हनुमंतराया विचार करू लागले, हा राम नामांकित बाण आहे, हा नेमका आपल्याला काय करतो याचं चिन्ह पाहू. हनुमंतराया त्या ठिकाणी स्तब्ध होते. त्यावेळेस तो बाण हनुमंतरायाला खाली खेचत होता. येईल दिवाकर म्हणून सोमित्रासी रघुवीर बरोबर घेऊन आला मज समोर बाण सत्वर तेथे ओळी. हनुमंतराया त्या ठिकाणी विचार करू लागले, हा राम नामांकित बाण माझ्या प्रभूचा आहे, रामरायांचा आहे आणि या ठिकाणी सूर्यनारायण उगवेल म्हणून, हनुमंतरायाला उशीर होईल म्हणून या ठिकाणी माझ्या देवानं, माझ्या प्रभूनं, रामरायांनी हा बाण सोडलाय आणि मला घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी आलाय. की उठवणी सोमित्र वधोण्या दस शिरा करुणी विभीषण राज्यधर स्वय सत्वर येथे आला. लक्ष्मण भैयानं त्या ठिकाणी उठवायचं लवकर, रावणाला मारायचंय आणि सीतामाईची सोडवणूक करायची. वीर पुस्तक सर्वथा पवेची स्वामी गायाचा धिक्क माझे जीवित्व व्रता होणार जात असे. हनुमंतराया त्या ठिकाणी म्हणू लागले, या ठिकाणी मी नपुंसक आहे, कारण माझ्यावर जे काही कार्य सोपवलं होतं ते कार्य या ठिकाणी मी पार पाडू शकलो नाही. म्हणून म्हणजे काही या ठिकाणी माझं किती म्हणजे अभाग्य आहे, कारण माझ्या रामरायाला हा बाण सोडावा लागला. असा विचार हनुमंतराया करू लागले. सवेची बारा द्यावलोकी तव तवरी अधोमुखी एकाएकी सत्वर. असा विचार करीत असताना त्या ठिकाणी राम नामांकित बाण हनुमंतरायाला खाली खेचू लागला. कार्य न साधेचे माझे नाव वेगी करीन देह पतन म्हणून कृपाल रघुनंदन सत्वर बाण पाठविला. मग म्हणले काय, हनुमंतराया खेदहीन झाले, त्या ठिकाणी उद्विग्न झाले, म्हणू लागलेले की अरे बाबा माझ्याकडे हे काम म्हणजे काय पूर्ण न झाल्यामुळं या ठिकाणी चिंता करू लागले. माझ्या देवाला, माझ्या रामरायाला या ठिकाणी बाण सोडावं लागला. असा विचार त्या ठिकाणी केल्यावर आता सो काही भलते आज्ञा करणे निश्चिते सोयानुसरला बाणाते विलंब येते नये. कारण त्या ठिकाणी हनुमंतरायाने विचार केलाय, हे भगवंता मला क्षमा करा, मी म्हणजे काही या ठिकाणी काम पूर्ण करू शकलो नाही, तुमचा तर बाण आलाय, आता असं म्हणजे काही हे बाण आलाय ना तर या बाणाची आज्ञा या ठिकाणी पालन करायची. असं म्हणून हनुमंतरायाने आपलं शरीर त्या बाणावर टाकल्यावर हनुमान आज्ञेचा किंकर आज्ञानुलंगी अनुमात्र टाकिले बाणावरी शरीर बरोबर निघाला सत्वर बाण वेगे. हनुमान आज्ञेचा किंकर. कारण म्हणजे काही या ठिकाणी हनुमंतराया रामरायाचं वचन कधीच मोडलं नाही. जेवढं काही काम सांगितलंय तेवढं आमच्या हनुमंतरायांनी केलंय. म्हणून आज्ञेचे किंकर असल्यामुळं आपला शरीराचा भार त्या बाणावर टाकल्यावर पातळायोध्येचा राम पुढे देखील आनंदी ग्राम रचनाती मनोरम भक्तोत्तम भरत जेते. मग म्हणलं काय
आपलं शरीर त्या बाणावर टाकल्याच्या नंतर तो बाण अयोध्येकडे आला आणि नंदीग्राम त्या ठिकाणी हनुमंतरायांनी पाहिला. नंदीग्राम काही साधा सुद्धा नव्हता, आपल्या बागलपाडती सारखे काय झाड, किती सुंदरमय वातावरण आणि एवढी भक्त मंडळी कुठेच भेटत नाही लक्ष्मण शक्तीच्या कार्यक्रमात. पण तुमच्या गावाचं भाग्य तुम्हाला कुंडलिक महाराज लाभले, कारण या ठिकाणी हनुमंतरायांनी तो नंदीग्राम त्या ठिकाणी पाहिला आणि पाहिल्याच्या नंतर मनोरम्य असं असणारं वातावरण पाहिल्यावर काय झालं, एकाच नारदना शरण दोघांची भेटी अति गहना, दोघे प्रेमाला संपूर्ण, दोघे दोन्ही पण विसरले. एकनाथ बाबा जनार्दन स्वामीला शरण जातात, गावबा काका दोघांनाही शरण जातात आणि गावबा काकास आपल्याला सांगतात. भरतही प्रेमामध्ये बुडून जातो आणि हनुमंतरायाही प्रेमामध्ये बुडून जातात, कारण प्रेमच अति गहन आहे. प्रेम कशामुळे गहन आहे, कारण दोघांच्याही मुखामध्ये त्या ठिकाणी राम नाम आहे आणि दोघांचाही देव त्या ठिकाणी एकच आहे. म्हणून त्या ठिकाणी त्यांचं प्रेम उथंबून वाहते आणि मग वाहिल्याच्या नंतर त्या प्रेमाची जाती अशी नंतर असा गोड प्रसंग तुम्हाला पुढचे वाचक सूचक सांगतील. चला महाराज. एका जनार्दन कृपाळू जननी गोडन खाय बाळा वाचुनी, मुखीचा घास काढोनी माझ्या वदनी घालित. ऐका आता आलेले बक्षीस आमचे वाचक विश्वनाथराव बाबळे यांनी प्रत्येकी 101 रुपये बक्षीस दिलेले आहे. तरी धन्यवाद. या ठिकाणी एकनाथ महाराज जनार्दन स्वामीला शरण जाऊन कारण गोडमुखीचा घास, आता आपल्याला असं म्हणावं लागेल कुंडलिक महाराजांच्या तोंडातला घास आपल्याला दिला, शिवाय घडवले त्याच्यामुळेच ना. तसंच कारण नागबाबा म्हणतात, नागबाबांनी स्वतःचा घास स्वतःच्या मुखात न घालता, स्वतःच्या मुलालाही न देता या ठिकाणी एका अनाथाला दिलाय आणि मला त्या ठिकाणी सराप केलंय असे गावबा काका या ठिकाणी बोलू लागले. खाऊन त्याची मुखी घास देणे न खाता पायावरी बळे पाडणे, घास कोंदणे मुखा माझी. श्रद्धे सज्जन मायबाप, एखादी माऊली गोड जर घास असेल आणि ते बाळ जर खात नसेल तर माय लेकराला काय करते, आडवं पाडते म्हणजे झोपवते आणि आपल्या हाताने तो गोड घास त्याच्या मुखामध्ये घालते, खात जरी नसेल तरी. तसं प्रेम हे म्हणजे काय आमच्या नाथबाबांनी आमच्यावर केलंय आणि तो घास आमच्या मुखामध्ये घातलाय. वांझेशी नकळे चिन्ह व्याली जाणे वेदना, कृपाळू एका जनार्दन जी अभिदान विश्वमाता. विश्वाची माता आहे, विश्वाची जननी आहे. कारण या ठिकाणी वांझेनं काय करणार आहे हे प्रेम, तसं या ठिकाणी ही विश्वाची माता आमचे नाथराया जनार्दन स्वामी आहेत आणि तो गोड घास माझ्या मुखामध्ये घातलाय असे गावबा काका बोलू लागले. ब्रह्मातिक पुत्र व्याली जिये ब्रह्माने निज कर्मेत मानिली, मजते चाली लक्षेना. ब्रह्मादिक पुत्रे व्याली. श्रोते सज्जन मायबाप या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर
या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंताला सुद्धा गुरु करावा लागला. देव होते, त्रैलोक्याचा मालक होता, ब्रह्मांडाचा मालक होता. एक नजर जरी वाकडी केली तर या उलथा पालत या ब्रह्मांडाची होती, एवढी ताकद भगवंतामध्ये आहे. पण ब्रह्माधिक पुत्र मिळाली या रहाट गाड्यामध्ये, या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक माणसाला या ठिकाणी गुरु करावा लागतो. आणि गुरु केल्याशिवाय माणसाला पर्याय नाही. म्हणूनच गुरु केल्यावरच या ठिकाणी हे जे काही परमार्थ आहे, हे जे काही भगवंताचं ज्ञान आहे, हे जे काही अध्यात्म आहे ते माणसाला कळत असते, अन्यथा कळत नाही. म्हणून या ब्रह्मदिकानं या ठिकाणी हे जे कळले काय गुरुने शिष्य घडवले आणि त्या शिष्यानं शिष्य पुन्हा घडवले. म्हणूनच या ठिकाणी या सृष्टीचं हे जे चलनवलन आहे ते त्यांच्यावरच चालू आहे. की भुकेल्या जेवू घालावे, मज ये सर्वतान संभवे, तेने बोलावे माऊली. माऊली श्रोते सज्जन मायबाप, ज्याला तहान लागली त्याला पाणी पाजाव, ज्याला भूक लागली त्याला जेवू घालावं. जे आपल्याच्यान होईल का? माणसाच्यान होईल? पुरुष मंडळीच्यान होईल? शक्यच नाही ना महाराज. कारण या ठिकाणी त्या ठिकाणी कोण लागते? स्त्रीच लागते, माय माऊलीच लागते. कारण ती माय माऊलीच एक अशी आहे की समोरची व्यक्तीला समजू शकते की याला तहान लागली का याला भूक लागली, आपण समजू शकत नाही. तशी अशी असणारी आमची ही माऊली. यासी काय करू आता, जन्मुनी झाला आता, किती याची करू चिंता, काही सर्वता जाणे ना. कारण म्हणजे काही या ठिकाणी मी किती चिंता करू, मी या ठिकाणी जन्माला आलोय पण मी काही करू शकत नाही. कारण माणूस काहीच करू शकत नाही. गुरु दावी गेल्या वाटा, यवनी विवेक तीर्थ तटा, धुवोनी मळकटा बुद्धीचा देणे. माऊली ज्ञानोबाईला सुद्धा सांगतात. तसं गुरु केल्यावरच ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी साध्य होत असतात. असे त्या ठिकाणी गावबा काका बोलू लागले. तोही घेऊन येणे बरोबर दुखीचे काढणे, माझ्या मुखी कोंदणे, बाळा काढणे कृपाळू. त्या ठिकाणी नाद बाबांचा मुलगा हरिपंडित होता, 4 वेद पारंगत होता, सर्व शिक्षण त्या ठिकाणी झालेलं होतं. तरी सुद्धा स्वतःच्या मुलाला तो घास न देता या ठिकाणी एका अनाथाला दिलेला आहे. आणि अनाथाला दिला कारण कसं, हे जे संत आहेत, हे जे महात्मे हे काय करत असतात, समोरची व्यक्ती ओळखत असतात. मग ती जवळची असो की लांबची असो, त्या संतांमध्ये हा भेद नसतोच. म्हणून त्या ठिकाणी गावबा काकाची जी काय असेल, जे हृदयाचं अंतःकरण त्या ठिकाणी आमच्या नाथबाबांनी ओळखलं आणि ओळखून त्या ठिकाणी गावबा काकाच्या मुखामध्ये तो गोड घास त्या ठिकाणी घातला. अति सुरस राम कथा, जय हो माऊली सिंहास गोड घेता, अडमी आलो अवचिता, काही सर्व जाणे ना. अति सुरस राम कथा, कथा परिसता रामायण, पूर्वज उतरती जाण, पूर्वजांचे नवल कोण, संपूर्ण त्रिजगत उद्धरती. अशी ही रामकथा आहे. म्हणून श्रोते सज्जन मायबाप, या ठिकाणी रामकथा माणसाने आवर्जून ऐकली पाहिजे. आणि रामकथा ऐकल्याच्या नंतर आपलं अंतःकरण त्या ठिकाणी शुद्ध होत असते. आणि अंतःकरण शुद्ध झाल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती त्या ठिकाणी होत असते. म्हणून या ठिकाणी गावबा काका म्हणतात की अति सुरस रामकथा. कारण स्वतः नाथबाबांनी हे जे भावार्थ रामायण त्या ठिकाणी लिहिलंय आणि स्वतः लिहिता लिहिता म्हणजे स्वतः गोड जेवण करता करता त्या ठिकाणी म्हणले काही भाग
अर्ध जेवण या ठिकाणी मला ठेवले, माझ्या मुखामध्ये घातलंय, असं गावबा काकाचं म्हणणं आहे. तेही कृपाळू काही तोडीचे काढून दिले शिवविता माझे मुखाशी, निज मानसी सुखावे. आणि खरंच आहे मामा, कारण या ठिकाणी दुसऱ्याच्या सुखामध्ये आपल्याला स्वतःला आनंद झाला पाहिजे. तुमच्या सुखात आम्हाला जर आनंद झाला तर त्याच्यातच मोठेपणा आहे. आणि तुम्हाला सुख झालं मग आम्हाला दुःख झाल्यावर किती अवघड. पण आता तसंच आहे ना. पण या ठिकाणी गावबा काकाला सुख दिल्यानंतर एकनाथ बाबांनाही सुख झालं, म्हणजे किती मोठा आनंद आहे. दुसऱ्यांच्या सुखात आपलं सुख पाहणं याच्यातच आनंद आहे असं गावबा काकाचं. बाळकाच्या धनी धाईजे का शिष्याचे निझाले पणे होईजे, आणि काही न करणे सहजे सद्गुणी जे की बसवतिया. श्रोते सज्जन मायबाप, आम्ही या ठिकाणी जरी वाचवत असोल, सांगत असाल, तरी या ठिकाणी कृपेशिवाय काहीच नाही. कारण संतांची कृपा झाल्याशिवाय हे कुठलंच कार्य घडत नाही. तसं गावबा काका या ठिकाणी बोलू लागले. एका जनार्दना शरण कपिला माज्ञा धरुण पाण्याने लापण गोड कथान पुढे असे. एकनाथ बाबा जनार्दन स्वामीला शरण जातात, गावबा काका त्या दोघांनाही शरण जातात. आणि रामनामांकित बाण हनुमंतरायाला नंदीग्रामामध्ये घेऊन आले. आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी भरताची भेट आणि हनुमंतरायाची भेट, ही कथा अगदी गहन आहे, सुंदर आहे, गोड आहे. ही जर ऐकली तर आपल्या कानाची तृप्ती होईल आणि आपल्या हृदयामध्ये उजेड पडेल. श्रोते कोपाती झाले सैराट भरला राणे, ओढीला एका जनार्दने काही म्हणे स्मरणा. श्रोते सज्जन मायबाप, तुम्ही म्हणसाल ही कथा कोणीकडे गेली. आता कोंडलिक महाराज आम्हाला जागेवरच खून व्हायचे, कोणीकडे पळायले. आता कोणीकडे पळा, इथं जसं निघलं तसं सांगायचं. कारण या ठिकाणी तुम्ही म्हणसाल की कोणीकडे सैराट पळायला, म्हणजे कोणीकडे आडरायणाने चालला, वाट सोडलीने आडरायणाने जात असतात, वाटूनच चालायचं. पण त्या ठिकाणी गावबा काका म्हणतात, माझ्या नादबाबांची मला आठवण झाली. आणि आठवण झाल्यामुळं, कारण कसं एकदा माणसाची जर आठवण आली कुणाची बी, तर त्या ठिकाणी माणूस मोहित होत असतो. म्हणून माझ्या गुरुची आठवण झाली, नादबाबांची आठवण झाली. आणि आठवण झाल्यामुळं ह्या जे काही 4-5 ओव्या असतील त्या माझ्या इथून गेल्या. स्वस्तिसी भावद्रावणीत काढले का काटिका हनुमंत नंदीग्राम गमन नाम शतचत्वारि स्वाध्याय गोडहा कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान महाराज की जय. यानंतरची जी वाचक सूचकाची जोडी आहे त्यामध्ये वाचक म्हणून सुभाषराव सांगळे रुपूरकर आणि सूचक